1964ची उन्हाळ्याची सुट्टी संपली होती. माझ्यापेक्षा मोठ्या बहिणी लीला आणि पुष्पा या बार्शीला तगदाळे मामाच्या बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण घेत होत्या. त्यांना सोडण्यासाठी वडील त्यांना घेऊन निघाले आणि मला म्हणाले, चल आपण जाऊ, तूही चल. मी पहिल्यांदाच त्यावेळेस रेल्वेत बसलो होतो. बार्शीला उतरलो, मामांच्या बोर्डिंगमध्ये गेलो. बोर्डिंगमध्ये गेल्यानंतर भाऊ म्हणजे माझे वडील मला घेऊन जगदाळे मामांना भेटायला गेले. जगदाळे मामांची एक 10x12ची खोली, एक टेबल, खुर्ची आणि कोपऱ्यात एक वेटाचा बांधलेला गठ्ठा. त्याच्या मागच्या बाजूला काही खोल्या होत्या, तिथं शिक्षक राहत आणि त्या शिक्षकांच्या खोलींमध्येच एक खोली ही विद्यार्थिनींसाठी होती. मग मामांनी मला विचारलं, का रे बहिणींना सोडायला आलास का? मला काहीच माहीत नाही, कारण माझं वय त्यावेळेस होतं 8.5 वर्षाचं. मी आपला नुसता ठाम उभा राहिलो. माझे वडील म्हणाले, नाही मामा, त्याला इथंच ठेवायला आणलं. मलाही ते नवीनच होतं, पण त्याचं काय फारसं मला वाटत नव्हतं. मामा म्हणले, किती लहान दिसतोय तो, वय किती याचं? आता 8 पूर्ण झालेत, पण आपण 12 वर्षाखालच्या मुलांना तर ठेवत नाही. नाही मामा, काही करा, तिथं सोय नाही, त्याला तुम्हाला ठेवावंच लागेल, भाऊ म्हणाले. मामांना नाही म्हणता आलं नाही, कारण 4 वर्ष आधी भाऊंनी मामांना आग्रह केला होता की मुलांसाठी तुम्ही बोर्डिंग काढलं, मुलींनी कुठं शिकायचं? मामांचा प्रश्न होता, मुली पाठवणार कोण? भाऊंनी सांगितलं, माझ्या मुली मी पाठवतो 2. आणि भाऊंनी माझ्या मोठ्या बहिणी लीला आणि शशी यांना बोर्डिंगमध्ये पाठवलं. तिथे त्या 2 वर्ष शिकल्या. त्यानंतर मामांच्या आग्रहाखातर त्या दोघींना भाऊंनी पुण्याच्या हिंगण्याला महर्षी अण्णासाहेब कर्वेंच्या बोर्डिंगमध्ये ठेवलं होतं. अशा प्रकारे माझं बोर्डिंग सुरू झालं. पण मग मला ॲडमिशन द्यायची कशी? शेवटी मामांनी तोडगा काढला, हा खूप लहान आहे, हा राहील मुलींच्याच खोलीत मुलींबरोबर. अशा प्रकारे माझा पहिला बोर्डिंगचा अनुभव हा मुलींच्या खोलीमध्ये होता. सगळ्या मिळून 8-9 मुली होत्या 2 खोल्यांमध्ये. मामांची शिस्त करडी होती. सकाळी 5ला उठावं लागायचं, कारण 6 वाजता बोर्डिंगपासून 3 किलोमीटर अंतरावर प्रत्येक विद्यार्थ्याची हजेरी घेतली जायची आणि ज्यांनी हजेरी लावली त्यांनाच फक्त सकाळचा नाश्ता मिळायचा. नाश्ता काय? अर्धी भाकरी ताजी आणि त्यावर पिठलं. बरीच मुलं आपल्या घरून लोणचं किंवा चटणी घेऊन यायचे आणि ती त्याच्याबरोबर खायची. ब्रेकफास्ट झाल्यानंतर सर्व मुलं मैदानात जमा होत. मैदानात जमा झाल्यावर एक मुलगा त्या दिवशीच्या मामांनी अधोरेखित केलेल्या बातम्या सर्वांना वाचून दाखवायचे आणि मग त्यातल्या बातम्यांविषयी मामा काही अधिक माहिती देत. त्यानंतर मात्र मुलं आपापल्या पुढच्या कामासाठी व शाळेसाठी जात. त्यावेळेस बोर्डिंगमध्ये शाळा नव्हती. तिथून गावात 5 नंबरच्या शाळेत मी जायचो. हा झाला रोजचा दिनक्रम. रविवारी मात्र यात थोडा बदल असायचा. रविवारी पेपरचं वाचन झाल्यानंतर सर्व मुलं श्रमदान करायची. बोर्डिंगचा व्याप वाढत होता. तिथं बऱ्याच इमारतींची कामं चालू होती. मुलं त्यासाठी श्रमदान करीत दगड विटा लावणे, साफसफाई करणे किंवा अशी किरकोळ कामं केली जायची. कारण तिथली कामं ही बरीचशी लोकसहभागातून किंवा पूर्णपणे लोकसहभागातूनच होत होती. लोक येऊन श्रमदान करायचे, विद्यार्थी श्रमदान करायचे आणि हे श्रमदान झाल्यानंतर रविवारी एक मोठं सभा हॉलमध्ये मामा घेत असत. त्या सभेमध्ये 4 विद्यार्थी त्या विषयावर बोलत आणि सगळं संपल्यानंतर त्या विषयाचं मामा स्वतः एक अर्ध्या तासाचं विश्लेषण करीत भाषण देत. त्यात मोठे संतांचे, मोठमोठ्या व्यक्तींची वाक्य ते सफाईदारपणे सांगून त्याचा अर्थ मुलांना सांगत, समजावून सांगत आणि पुढच्या रविवारचा विषय देऊन 4 नवीन विद्यार्थ्यांना त्यात ते भाग पाडून देत असत. रविवारी या कार्यक्रमानंतर दुपारच्या वेळेला बोर्डिंगमध्ये मोठी विहीर होती. त्या विहिरीवर पोहण्याचं प्रशिक्षणही दिलं जायचं.
मामांच्या शिस्तीचा एक प्रसंग मला चांगलाच आठवतो की एका मुलांनी चोरी केली किंवा गुन्हा केल्यावर मामांकडे माफी नव्हती. मामा हे अस्सल गावरान शेलक्या शिव्या या त्यांच्या 4 वाक्यातून एकदा तरी येत असत. त्या मुलाला मामानी चांगलंच झोडपून काढलं. तेव्हा कळालं की ते कोपऱ्यात वेताची जी गठ्ठा ठेवलेला आहे तो त्यासाठी आहे. त्या मुलाचे वडील 4 दिवसांनी मामांना भेटायला आले. माझ्या मुलाला का मारलं असं विचारलं. मामा प्रचंड चिडले आणि मामांनी भाषा मामांची पूर्ण बदलली. गाढवा आणि त्यापुढे न ऐकण्यासारखे अनेक शेलकी विशेषणं देऊन, लेकरू हळजलं म्हणजे तुझं झालं असं नाही, ते लेकरू माझं आहे, त्याला संस्कार काय करायचे हे मी ठरवणार आहे, तुला ती अक्कल नाही म्हणून तू इथं आणून सोडलास आणि पोराला चोर बनवायला तू मदत करतोस म्हणून थांब तुला पोलिसात देतो असं म्हणून मामा उठले. कोपऱ्यातला एक वेत घेतला आणि तो वडील पुढे पळतोय आणि मामा मागे, असा तो सीन होता. मामांची तशी दहशत खूपच होती. त्याबरोबर शाळेमधलं मला काही फारसं आठवत नाही, पण मामाची खोली समोरच होती. बरेच शेतकरी भेटायला येताना भाजीपाला फळं वगैरे घेऊन येत. मी लहान असल्यामुळे खिडकीतून मामा मला हाक मारून ती फळं देत, कारण त्या काळी इतर काही खाद्य मिळणं, 2 वेळचं जेवण सोडून ही पर्वणीच असायची. मामांच्या बोर्डिंगमध्ये सर्वसाधारण मुलांना 6 महिन्याला 1.5 रुपया आणि 1.5 पोतं ज्वारी एवढीच फीज होती. काही चांगले शेतकरी म्हणजे आता आमच्यासारख्याला त्यांनी 10 रुपये फीज घेतली होती, म्हणजे ती खूप मोठी समजली जायची. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे शेती नाही त्यांना मात्र फी माफ असायची. त्यांच्यासाठी मामा गावोगाव फिरून धान्य गोळा करत असत. शाळेचा विषय फारशा काही आठवणी नाहीत. एकच प्रसंग मला खूप कायमचा लक्षात राहिला आहे, तो म्हणजे 6माही परीक्षेत इंग्रजीचा पेपर होता आणि मला काहीही इंग्रजी येत नव्हतं. पहिला प्रश्न असा होता, व्हॉट इज युअर नेम. अरे बापरे, आता नेम लिहायचं कसं. मला इतकं राग आला पालकांचा. अरे माझं नाव राम श्याम असं का नाही ठेवलं वडिलांनी, आता ह्या नावाचं स्पेलिंग मी कसं लिहिणार. एवढीच माझी तिथल्या शाळेची आठवण आहे. 2ऱ्या वर्षी मात्र मला नंतर पुण्याला शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. पुण्याला मी गेलो तेव्हा पहिल्यांदाच मला जातानीच ताप होता आणि पुण्याला जायचा निर्णयही उशिरा झाल्यामुळं पुण्याला त्यावेळेस माझे 2 मोठे भाऊ अरविंद आणि शहाजी हे पुण्यात शिक्षण घेत होते. अरविंद दादा हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये MSc केमिस्ट्री करत होते आणि शहाजी बाबा हे ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये होते आणि त्यांच्याबरोबर मी, असे आमच्या तिघांचं माझं पुण्याला 1965 साली पोचलो. 1965 साली पोचलो तर जातानी तो काही प्रसंग आहे की आम्ही निघालो. गोरेवाडीहून निघायचं, पुण्याला जायचं, हे खूप जिकिरीचं काम होतं. आधी 2-4 दिवस त्याची तयारी व्हायची. सकाळी भल्या पहाटे बैलगाडीत सगळं सामान भरून आम्ही सगळे चालत किंवा बैलगाडीत बुकनवाडीला म्हणजे तेर स्टेशनला जायचो. तिथं बार्शी लाईट, ती गाडी रेल्वेत बसलं की तिथून साधारण 125 किलोमीटरचा प्रवास तेव्हा 5 तास किंवा 6 तास लागायचे. तर ही सकाळी 11ची गाडी तिथं 5 वाजता वगैरे पोचायची. ती पोचल्यानंतर तिथून सामान उतरून हमाल करून मोठ्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे पुण्याला जाणाऱ्या गाडीकडे जायचं आणि पुण्याला जाणारी गाडी ही रायचूर पॅसेंजर असायची रात्री 10:30 वाजता. मग मधल्या वेळात आम्ही तिथं जेवण वगैरे करून थांबायचो तिथल्या फलाटावर. तिथली एकच आठवण प्रकर्षाने आत्तापर्यंत आठवते ती की तिथलं खारट पाणी. तेव्हा पाण्याच्या बाटल्या वगैरे भरून नेण्याची पद्धत नव्हती. तिथे असलेल्या नळाचंच पाणी प्यायचं. त्या नवीन ट्रेनमध्ये रायचूर एक्सप्रेसमध्ये आम्हाला सगळ्यांना आणि त्या सामानासकट कोंबलं जायचं.
अक्षरशः त्यात प्रचंड गर्दी असायची. आणि मला आठवतं आहे की कित्येक वर्ष आम्ही गेलो, पण आम्हाला कधी बाकावर किंवा त्या सीटवर बसायला जागा नाही मिळाली. आम्ही सगळे खालीच बसून सामानाच्या आजूबाजूला पुण्याला पोचायचो. सामान खूप असायचं, कारण तो काळ जो होता तो सगळ्याच गोष्टींची शॉर्टेज, कमतरता, त्रुटी, अन्न धान्य, डाळी, कपडा लत्ता, जे काही म्हणाल ते सगळ्याचं रेशनिंग होतं. सिमेंटचं रेशनिंग, रॉकेलचं रेशनिंग, गव्हाचं रेशनिंग, तेलाचं रेशनिंग, डालड्याचं रेशनिंग, रेशन नाही असा भागच नव्हता. आणि त्यामुळं जिल्हाबंदी होती. मग धान्यासाठी नेण्यासाठी परवानगी काढावी लागायची तहसीलची. ती काढून ते सगळं धान्य घेऊन, कारण रेशनचं धान्य चवीला आपल्याला पटत नव्हतं आणि तो खर्चही करणं अनावश्यक होतं. तो घेऊन तेलासकट स्टेशनवर आम्ही उतरलो. हमालांनी हातगाडीवर माल भरला आणि जात असताना त्यांनी काहीतरी गडबड केली, नीट बांधलं नाही आणि तेलाचा डब्बा खाली सांडला. चौकोनी पत्र्याचे बिस्किटचे डबे, त्याचे तेलाचे डबे असायचे आणि तो प्लॅटफॉर्मवर तेल सांडलं. ते सांडल्यानंतर तो घाबरला. बाबाई म्हणजे माझी आई बरोबर होती. माझ्या 2 बहिणी होत्या. आईने पटकन भरपटपट ते तेल भरायला सुरुवात केली आणि तो उलटा झालेल्या डब्यातलं जवळजवळ 70-75-80% तेल पुन्हा डब्यात भरलं. ते भरत असताना लोक बघे थांबत होते. काही सांगत होते, कशाला गोळा करताय, काय होते त्याचं, काय नाही, घाण झालं, अमुक. मी माझं काम करते, तुम्ही तुमचं करा, असं आईने त्यांना उत्तर दिलं. तेल भरून झाल्यावर तरी निघेल असं वाटल्यावर पण तिने एक कपडा घेतला आणि तो प्लॅटफॉर्म कपड्याने पुसून घेतला. तो बिचारा हमाल बेजार झाला. कशाला करताय आई? अरे बाबा, तेल आहे ते, कुणी घसरून पडलं त्याचं पाप आपल्याला लागेल ना, आपलं तेल होतं. असं म्हणून आम्ही मग बाहेर गेलो, टांगा केला. तो हमाल काही मजुरी घ्यायला तयार नव्हता, पण बाबाईनी आग्रहाने त्याला त्याची मजुरी दिली. अरे बाबा, तू काय मुद्दामून सांडलं नाहीस, तुझं घरदार आहे, लेकरं बाळ आहे, बहिणीने भावाला दिलेली भेट समज आणि घे, असं म्हणून त्याचं पैसे देऊन आम्ही आपलं रिक्षात ते टांग्यामध्ये बसून घरी गेलो. अंतर 5.5-6 किलोमीटर होतं. आम्हाला खूप वाटायचं की टॅक्सी का करू नये, टांग्याने कशाला जायचं. पण तो खरंच टंचाईचाच काळ होता. टंचाई ही प्रत्येकाच्या पाचवीला पुजली होती आणि श्रीमंतीच्या संकल्पना शहरी आणि ग्रामीणमध्ये प्रचंड तफावत होती. कारण ही तफावत जर आपण पाहिली तर खेड्यामध्ये श्रीमंत म्हणजे कोण? जो 2 वेळा पोटभर जेवतो, ज्याच्याकडे दुभतं आहे आणि ज्याच्याकडे 2 कपड्यांचे जोड आहेत, हा श्रीमंत. जो पायात पायतान, बूट किंवा चप्पल घालतो तो श्रीमंत. खेड्यात सायकलसुद्धा कोणाकडे नव्हती. जास्तच श्रीमंत म्हणलं तर त्याच्याकडं गाई थोड्या जास्त, आलं गेलं की त्याला जो पसाभर वाढू शकतो तो श्रीमंत. मग सर्वसाधारण कोण? की ज्याच्या घरात प्रत्येक माणसाला वेगळे कपडे आहेत. असेही किती होते? माझ्याच गावचा विचार केला, असेही 10%च लोक. श्रीमंत तर एखाद दुसराच. मेजॉरिटी लोकांच्या संपूर्ण कुटुंबासाठी एकच शर्ट आणि पॅन्ट म्हणजे धोतर असायचं आणि आळीपाळीनं तेच सणावाराला किंवा लग्नकार्याला घालून वेगवेगळे लोक जात असत. आणि गरीब यांच्याकडे तर भाकरी आणि भुकटी म्हणायचं, लाल तिखट म्हणजे मिरचीचा तिखट, हाच त्यांचा आहार. लोकांनी दिलेले जुने कपडे, बंडी, अर्ध धोतर, हेच त्यांचे कपडे. झोपड्या, मजुरी करून शेतातलंच काही बाई खाऊन त्यांची पोटं भरायची. ही खरी परिस्थिती खेड्यातली होती. शहरात गेल्यानंतर हा क्लास नव्हताच. सामान्य क्लाससुद्धा फारच कमी होता. तिथला गरीब हा खेड्यातला श्रीमंत होता. हा फरक तिथं गेल्यावर जाणवला आणि मग ही काटकसर, हा बारकावा का करायचा याचं चांगलीच तिथं माहिती मिळाली. पण मला असं वाटतं की
गरीब कोण, श्रीमंत कोण? ज्याच्याकडे देण्यासारखं काही आहे, म्हणजे सरप्लस, ॲडिशनल, तो श्रीमंत. ज्याच्याकडे देण्यासारखं काहीच नाही, तो श्रीमंत कसा होऊ शकतो? तो तर भिकारी झाला. म्हणून तेव्हाच जे काही डोक्यात बसलं की हे श्रीमंत म्हणवणारे शहरी श्रीमंत हे खरंच भिकारी आहेत, कारण हे पैशाचा संचय गरिबांचे पैसे ओरबाडून करतात. पण माझ्या गावातला जो श्रीमंत आहे तो त्याचं पोट भरल्याबरोबर भरभरून वाटण्याचाच प्रयत्न करतो. माझ्या काकी, त्यांना वाटायचं की आपण खूप श्रीमंत आहोत. त्या काही दिवस पुण्याला होत्या. त्यांनी सहज प्रश्न, हे लोक आपल्यापेक्षा लय श्रीमंत आहेत का? हो. मग किती ज्वारी होती त्यांना? हा त्यांचा साधा प्रश्न होता. म्हणजे इथल्या श्रीमंतीच्या कल्पना काय होत्या त्या शेवटपर्यंत. आमच्या घरी गावाकडे मागायला लोक येत. वासुदेव, पुजारी, गोसावी, अनेक प्रकारचे वेगवेगळे लोक मागायला येत आणि त्यासाठी धान्य ठेवलेलं असायचं. ते पसाभर धान्य त्याच्या झोळीत टाकलं जायचं. पण माझ्या काकींना खूप श्रीमंत आहोत आपण ही कल्पना मुळात रुजलेली होती. त्यांच्या अंगावर सोनं शून्य होतं. त्यांना वर्षाला एकच साडी असायची, पण त्या पस्यानी किंवा मुठीनी कधीच धान्य त्यांनी घातलं नाही. त्यांनी नेहमी सुपात भरूनच धान्याचं वाटप केलं. म्हणून मला असं वाटतं की माझ्या पाहण्यातल्या सर्वात श्रीमंत मनुष्य ह्या माझ्या काकीच होत्या.